सविस्तर आढावा। बोगस मतदार, बोगस याद्या या सगळ्या मुद्द्यांवरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। त्यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा तोफ टाकलेली आहे। राहुल गांधी यांनी जे राष्ट्रीय स्तरावर हे सगळे जे आरोप केलेले होते तोच धागा पकडून राज ठाकरेंनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर तोफ डागलेली आहे। आज मुंबईत पार पडलेल्या मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले। महाराष्ट्रातील मतदार यादीत तब्बल 96 लाख खोटे मतदार घुसवले गेल्याचा मोठा दावा राज ठाकरेंनी केला। यासोबतच बोगस मतदारांवरून सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी केलेल्या आरोपांचा दाखलाही राज ठाकरेंनी आपल्या आरोप करताना दिला। याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सत्ताधारी पक्षांनाही घेरलं। अगदी खात्रीलायकरित्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी 1 जुलैला यादी बंद करून टाकली। त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेला तर होतेच भरलेले, त्याच्यानंतर जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत। मुंबईमध्ये असेच 8, 8.5 लाख, 10 लाख, ठाण्यामध्ये असेच 8, 8.5 लाख, पुण्यामध्ये भरलेत, नाशिकमध्ये भरले, प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत। निवडणूक आयोगामध्ये घोळ आहे, निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये घोळ आहे। हे बोलणारे कोण आहेत? आता आम्ही तर आहोत। मी अजून 3 व्हिडिओ आणलेत। एक आहे सतीश चव्हाण, अजित पवार गट, दुसरे आहेत संजय गायकवाड, एकनाथ शिंदे गट, आणि तिसरे आहेत मंदा म्हात्रे, हे भाजपचे आहेत। हे तिघेही आमदार आहेत, हे तिघेही काय बोलतात ते ऐका। गंगापूर विधानसभा मतदारसंघात जवळपास 36,000 नावे दुबार आलेली आहेत। खरं तर मतदार यादीपासून ते निवडणूक निकाल लागेपर्यंत सगळे काम पारदर्शकपणे पार पडण्याचं काम हे निवडणूक आयोगानं करणं अपेक्षित आहे। काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघोरे साहेबांना मी फोन केला की अशा प्रकारचे बोगस नाव आहे आणि काही 30 वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत, अधिकारी राहून गेलेत, त्यांचे देखील नाव तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील। लोक इकडनं तिकडनं गावाकडनं आणून सकाळ सकाळ ते मतदान करूनही ते जातात, त्यामुळे उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो। अशा प्रकारच्या निवडणुका जर होत असतील तर हा संपूर्णपणे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मतदारांचा अपमान आहे। तुम्ही मत द्या, नाही तर नका देऊ। मॅच फिक्सिंग झालेलं आहे, मॅच सेट आहे। हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र, ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? आणि नंतर सांगायचं नाही नाही ह्यांचा एकही आमदार निवडून नाही आला, ह्यांचा एकही खासदार निवडून नाही आला। अरे येईल कसा? जर मतदार याद्यांमध्ये तुमची गणितच जर समजा सगळी सेट करून ठेवणार असाल, तुम्ही मतदान करा, नाही तर नका करू। रिझल्ट अगोदर ठरलेला आहे। हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना, हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा। या महाराष्ट्रातल्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील, पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा। कोण सत्तेवरती येईल आणि कोण पराभूत होईल याच्याशी मला कर्तव्य नाही, पण जे मतदान होईल ते खरं होईल, या दृष्टिकोनात निवडणुका झाल्या पाहिजेत। दरम्यान राज ठाकरेंनी आरोप करत असताना शिंदेच्या शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांच्या वक्तव्याचा